हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. तर आज रिलायन्स मॉलला आम्ही गेलेलो आहोत. आमच्यापासून थोड्याशा लांब असं म्हणजे एक 3-4 किलोमीटरवर हे मॉल आहे आणि तिथे आम्ही गेलो होतो. ह्या मॉलमध्ये गेलो आणि त्यानंतर लगेच जे घरातलं संपलेलं ते घ्यायची सुरुवात केली. कारण खूप दिवसापासून मोबाईलवर मेसेज येतात, की घरात थोडं-थोडं तरी धान्य अगदी थोडंसं एक्स्ट्रा भरून ठेवा आणि धान्य घरात होतं तरी पण थोडंसं एक्स्ट्रा म्हणून आम्ही सुद्धा ओमला घेऊन मॉलमध्ये गेलो आणि ओमने व्हिडिओ काढायला सुरुवात केली. इथे बघा, इथे हँड पर्स असते, ती लगेच ते लोकं लॉक करतात. कारण त्यात कुठल्याही वस्तू लोकं घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे ती लोकं लॉक करतात. आणि त्यानंतर बघा आम्ही गेलो, तिथे काही ना काहीतरी ऑफर चालू असतात. त्या मोबाईलवर सुद्धा मेसेज येत असतात. परंतु त्या ऑफरचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर त्याच दिवशी गेलं तर ठीक, नाही तर दुसऱ्या दिवशी ती ऑफर कदाचित निघून गेलेली असते. आता आंब्याची सीझन आहे म्हणून खूप सारे आंबे मॉलमध्ये आहेत आणि खाण्याच्या खूप साऱ्या वस्तू असतात तिथे. तर लहान मुलांना जर का घेऊन गेलो तर लहान मुलं पूर्ण ट्रॉली फक्त खाऊतच भरत असतात. खाऊचे भरपूर सारे पॅकेट्स असतात. इथे पावडर आहेत ज्या अ, आपण गरमीला म्हणजे अंगाला ज्यावेळेला आपल्याला घामोळ येते, पुरळ येतात त्यावेळेला खूप साऱ्या पावडर इथे स्टॉक आहे आणि खूप सारे बिस्किट्स मॉल एकदम गच्च भरला होता. आणि आता रोज सर्वांच्या मोबाईलवर खूप मेसेज येतात, की धनधान्य घरातलं भरून ठेवा आणि त्यामुळे इथे इतकी गर्दी असते. आता इतक्या दिवसापासून खूप गर्दी आहे आणि आम्ही सुद्धा संध्याकाळी अगदी 7:30 वाजता गेलो होतो आणि तेव्हापासून सुद्धा खूप गर्दी होती आणि खूप सारे लोकं इथे येतात. इथे खूप ड्रायफ्रुट्स मिळतात, अगदी मसाल्यावाले किंवा साधे असे भरपूर ड्रायफ्रुट्स मिळतात आणि आता तर स्वतःच आपण घ्यायचे आणि वजन करायचे. तिथे एक त्यांचा माणूस असतो. तर खूप साऱ्या वस्तू घरातल्या होत्या तरी पण एक्स्ट्रा म्हणून मॉलमध्ये गेलो आणि त्या वस्तू काही खरेदी केल्या. काही संपल्या होत्या, काही खरेदी करायच्या होत्या त्यामुळे निघून गेलो. आता मॉलमध्ये का गेलो तर ओमला जर फिरवायचं असेल तर मॉलमध्ये गेलो तरच बरं. कारण डहाणू स्टेशनला इतकी गर्दी होते, की दुकानात काही खरेदी करत असताना लहान मुलांकडे लक्ष देणं शक्य नाही. आणि इथे बघा खूप सारा स्नॅक्ससुद्धा आहे. तर मॉलमध्ये गेलो तर भरपूर सारे पैसे आपले जातात आणि दुकानांमध्ये गेलो, स्टोअरमध्ये गेलो तर पैसे खूप सारे सेव्ह होतात. परंतु कधी-कधी ह्या सर्वांचा विचार करून सुद्धा आपल्याला मॉलमध्ये जावंच लागतं. कारण लहान मुलांना मॉलमध्ये जाणं म्हणजे खूप आवडीचं असतं त्यांचं. तर त्यामुळे मॉलमध्ये गेलो. पण मॉलमध्ये कधी नेहमी मोठमोठ्या वस्तू घेताना किंवा लहान-मोठ्या वस्तू घेताना त्याच्या किमती नक्कीच पाहत चला. कारण आपण गृहिणी आहोत. त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा वस्तूंच्या किमती माहिती असतात. ज्यांच्या वस्तूची जास्त किंमत आहे, त्या मॉलमध्ये खरेदी करणं नक्कीच टाळा. कडधान्य बाहेर खूप स्वस्त असतात आणि मॉलमध्ये खूप महाग असतात. तर अशा काही गोष्टी असतात. तर बघा दुसऱ्या दिवशी एक ठिकाणी पूजा होती. त्या यांच्या टीचर होत्या आणि तिथे आम्ही त्यांच्याकडे पूजेला आम्हाला आमंत्रण होतं. त्यामुळे तिथे आम्ही गेलो होतो. तिथे वास्तुक शांती होती. शनिवारचा दिवस आणि वास्तुक शांती होती आणि म्हटलं छोटासा आपण फटकन व्हिडिओ घेऊया. त्यांच्याकडे पण खूप गर्दी होती. पण त्या मॅडमचा खूप आग्रह होता, की नक्कीच माझं सुद्धा घर YouTubeला दाखव. तर मी त्यांच्याकडे पुन्हा जाणार आहे. परंतु आता हा छोटासा जो व्हिडिओ घेतलाय, अगदी दर्शन घेता-घेता ओमने हा व्हिडिओ घेतला. तिथे खूप छान पूजा मांडणी केली होती आणि त्या सरांचा आणि मॅडमचा सुद्धा एक छोटासा व्हिडिओ घेतला. खूप खूप अभिनंदन दोघांचं पण आणि खूप छान सुंदर असं घर केलंय. त्यांच्या घराची तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओ दाखवीन, क्लिप दाखवीन. तो आता केला नाही मी कारण त्यांनी सांगितलेलं मला, पण खूप गर्दी होती त्यामुळे शक्य नाही झालं. पुन्हा त्यांच्याकडे एकदाच व्हिजिट नक्की देईन. आणि बिल्डिंगमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला त्यामुळे खाली जे गार्डन आहे तिथे बघा ओम मजा घेतोय आणि म्हटलं चला मी तुझा सुद्धा एक शॉट घेते. दोघेही छानपैकी बसलेत जुळ्यात आणि मजा घेतात. अरे वाह! इतकी छान मजा येते मुलांना आणि दुपारची वेळ होती त्यामुळे त्याला म्हटलं चला लवकर लवकर जाऊया घरी. तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब